श्रीदेवी वरद स्तोत्र। ओम श्री दुर्गादेवे नमः। ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी। नंतर नमिले श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विणावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया स्मरणे त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली। थोर महात्मे संतजन बुधगण आणि सज्जन करुणितयासी नमन ग्रंथरचना आरंभली। मूळ प्रकृती विश्ववासिनी एकच असुनी बहुरूपांनी येई धावुनी कुलस्वामिनी महिमा तिचा वर्णितो। नैमिषारण्य एकेकाळी ऋषींनी सुतास विनंती केली म्हणाले व्हावया शक्तिशाली आम्ही काय करावे। सत्ता सूत सुख संपत्ती काय केल्याने प्राप्त होते। कुमारिकांना सौभाग्य प्राप्ती कोणत्या व्रते होईल। कोणाची भक्ती करावी कोणती देवता पूजावी ती सर्व माहिती सांगावी कृपा करुनी आम्हाला। सूत म्हणे ऋषींना तुमचे प्रश्न असती नाना परी एकची उत्तर तयाना क्षण जावे देवीला। घेऊनी अनेक अवतार देवी देते भक्तांना आधार। दुष्टांचा करी संहार निर्भय भक्ता ठेविते। त्या देवीला अनन्य भावे नित्य नेमे शरण जावे। तिलाच गारणे सांगावे आणि मागावे वरदान। ती आहे आदिशक्ती सत्ता तिची ब्रह्मांडावरती। जे जे कोणी उपासना करीती त्याचे होते कल्याण। देवा निराकार निर्गुणी तिचा वास असे त्रिभुवनी। प्रसिद्ध महिषासुरमर्दिनी वरददायिनी प्रत्यक्ष। ऋषींची इच्छा जाणून सुत करी कथा कथन। देवी व्रत विधी संपूर्ण वर्णिता झाला सर्वही। ऐकावी ती पुण्यकथा स्वस्थ ठेवूनी आपुल्या चित्ता। मिलिंद माधव सांगावे आता सर्वासाठी संक्षेप। एकदारंभ नावाच्या दानवाने तपश्चर्येच्या योगाने वर मिळविला प्रयासाने। अग्निदेवाकडून प्राप्त होता तो वर रंभ चालला भराभर। वाटेत एक महिषावर प्रेमसक्त झाला तोच एका रेड्याने रंभास मारिले शिंग्याने। मर्मावरी आघाताने गतप्राण झाला तो। त्याच्या चिंतेत महिषाने उडी घेतली घाईने। चितेतून वरवेगाने आला एक महाबळी। नावतयाचे महिषासुर त्याचे अंगी सामर्थ्य फार। दिप्पाड दणकत शरीर सहस्त्र हत्तीचे बळतया। बोलून चालून तो असुर देवदेवतांना छळी फार। सत्ता गाजवी सर्वावर उन्मत्त उद्दट्ट झाला तो। मोठे मोठे देवादिदेव आले वेगवेगळे त्याच्याशी लढले परंतु पराभूत झाले आणि गेले स्वधामा। महिषासुराशी लढताना कोणाची मात्रा चालेना। युद्धात तो सर्वांना पिटाळून लावितसे। मग